उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूरचे युवक सरचिटणीस ओमकार हजारे याच्या आत्महत्या प्रकरणानं एकच खळबळ उडाली होती। त्याच्या स्वतःच्या कारमध्ये त्याचा मृतदेह आढळून आला होता। या घटनेमुळे सोलापूरच्या राजकीय क्षेत्रामध्ये एकच खळबळ उडाली होती। मात्र आत्महत्येचा उलगडा बरेच दिवस झाले काही होत नव्हता। मात्र आता हजारे यानं टोकाचं पाऊल का उचललं याचं कारण समोर आलंय आणि माजी उपमहापौराच्या कनेक्शनमुळे हे प्रकरण चांगलंच तापलंय। नेमकं काय घडलं पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ। ओमकार हजारे हा अजित पवार राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा चिटणीस म्हणून काम करायचा। 8 जूनला कोणालाही काहीही न सांगता ओमकार हा घराबाहेर पडला। मात्र बराच वेळ झाला तो काही घरी आला नाही। त्याचा फोनही उचलत नव्हता, त्यामुळे शोधाशोध सुरू झाली। त्यानंतर सुपरमार्केट येथे ओमकार हजारे हा स्वतःच्या कारमध्ये सीटवर बसल्याचं दिसून आलं। अनेकांनी आवाज दिले, बऱ्याचदा आवाज दिले, फोन केला, पण तो काही रिसीव्ह करत नव्हता। त्यामुळे तो बेशुद्ध झालाय हे पाहून त्याच्या गाडीचा दरवाजा तोडण्यात आला। बेशुद्ध अवस्थेत तो दिसून आल्यानं त्यानं औषध पिल्याचं समोर आलं आणि त्याच अवस्थेत ओमकारला रुग्णालयात भरती करण्यात आलं। मात्र डॉक्टरांनी यावेळी त्याला मृत घोषित केलं। राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस म्हणून तो काम करायचा। अनेक वर्षांपासून संघटनात्मक कामावरती त्यानं भर दिला होता। पक्षासाठी त्याने तरुणांचं संघटन केलं होतं। तरुणांमध्ये ते अण्णा या नावाने परिचित होते। पण त्याने एवढं टोकाचं पाऊल का उचललं याचा उलगडा होत नव्हता। मात्र एका स्टेटसमुळे त्याच्या आत्महत्येच्या कारणाचा उलगडा झाला आणि त्याच्या आत्महत्येप्रकरणी माजी उपमहापौर नाना काळे, ओमकारची पत्नी स्वाती हजारे, ज्ञानेश्वर पवार, जयश्री पवार, मंगेश पवार, निखिल बनसोडे, ओम घाटगे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। माहितीनुसार ओमकार आणि स्वाती यांचा 2019 मध्ये लव्ह मॅरेज झालं होतं। पण स्वातीच्या कुटुंबियांना या प्रेमविवाहाला विरोध होता, त्यामुळे ते ओमकारला सतत त्रास देत होते। स्वातीला सुद्धा ते ओमकारबद्दल फूस लावत होते, घटस्फोटासाठी प्रवृत्त करत होते। त्यासाठी सासरची मंडळी आणि नाना काळे त्रास देत असल्यामुळेच ओमकारनं आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं। त्यानं आत्महत्येवेळी कोणतीही सुसाईड नोट लिहिली नव्हती, त्यामुळे नेमक्या कारणाचा उलगडा काही होत नव्हता। मात्र सासरची मंडळी आणि माजी उपमहापौर नाना काळे हे आपल्याला त्रास देत आहेत अशा आशयाचा स्टेटस त्यानं आपल्या सोशल मीडियावरती ठेवला होता आणि यातूनच संशय नाना काळे यांच्यावरती गेला। मागील काही महिन्यांपासून ओमकार हे कौटुंबिक कारणांमुळे निराशेच्या गर्तेत होते। त्यांच्या मेहुण्याचं देखील 8 जूनला लग्न होतं, ज्याचं निमंत्रण ओमकारला नव्हतं। त्यामुळे ओमकारला अर्थातच मानसिक त्रास झाला आणि याच रागातून त्यानं आत्महत्या केल्याचं बोललं जातंय। आता या प्रकरणी पोलीस अधिकचा तपास करतायत।